सी दिस फॉरेनर ना ब्रो, फक्त फॉरेनर आहे, फक्त फॉरेनरला बघणारा माणूस. किल्ल्याला काचा लावल्यात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किल्ल्यांचे दगड पडलेले परत लावू शकत नाही. दगड नेतात भावा ती. कॉपी करून पेपर पास झालं. बघा दोन इकडं झोपून जाणार. शेट हॉटेलला जायला किती पैसे मोजावे लागतील? कॉर्पोरेट मध्ये काम करून नाही येऊ शकत इथं. कुठे काम करायला? बिझनेस. दिस इज बिझनेस ब्रो. टीसीची सेटलमेंट चालू आहे की जरा आम्हाला घ्या म्हणून. तर आता अशी काय पावती दिली आम्हाला आणि सांगितलं की तुम्ही D5 मध्ये जाऊन बसा म्हणून. पकडलं भाऊ पेमेंट करणार आहे, बाकी काही विषय नाही. हाय गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपला गोव्याचा आहे दिवस 3रा आणि आता आपण बॅग पॅकिंग करायला घेतले. म्हणजे आता फिरून वगैरे सगळं झालंय. आता निघालोय. आपली 2ची ट्रेन आहे. त्या अगोदर एक किल्ला आहे, त्या किल्ल्यावर जायचं. अगवाडा फोर्ट तिथं जायचं. मग तिथनं 2ची ट्रेन आहे, तिथनं मग डायरेक्ट घरी. तर ब्लॉग कंटिन्यू करा पुढे. चला, गाडी तर भेटले, डायरेक्ट फोर्टलाच भेटू. तर मित्रांनो, आताच आम्ही अगवादा फोर्टला पोहोचलो आहे. बघा, रिचला अगवादा किल्ला. पुढे एक नंबर सीन आहे आणि बघण्यासारखा आहे. तर पुढे एन्जॉय करू, बघू पुढे काय होतं ते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला इथले सिनेमॅटिक पण दाखवतो, जेवढे घेता येतील तेवढे घेऊन दाखवतो. तर आता जो हा फोर्ट आहे तो आपण थोडा एक्सप्लोर करणार आहोत. फोर्ट काय साहेब? फोर्ट चुकी झाली. माफ करा. आता तुम्हाला पुढचा सीन दाखवतो. बघा इथं काय असं एक आहे, बघू शकताय. बघा अजून आपल्याला इकडे पुढे जायचंय, ह्या साईडला जायचंय. तुम्हाला वरती जाऊन दाखवतो इथून काय व्ह्यू दिसतो तो. व्ह्यू बघा फक्त, इथला अख्खा समुद्र दिसतोय. इकडनं सीन बघा. आता आपल्याला त्या साईडला जायचं. ओके. इथले जे हॉटेल आहेत एकदम क्लासिक आहेत. त्या हॉटेलमधून सीन बघा कसे. शेट हॉटेलला जायला किती पैसे मोजावे लागतील? कॉर्पोरेट मध्ये काम करून नाही येऊ शकत इथं. कुठे काम करायला? बिझनेस. दिस इज बिझनेस ब्रो. या दिवशी युट्यूबचा पैसा येईल, त्या दिवशी आपण इथं वरती असो, समजला? 100 आणि 125%. चला, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. मासा आहे? वेल मासा आहे? अरे मला तर बघू. कुठला मासा आहे? देव मासा आहे? हा, तू बघ. हा, कोण दिसला? कोण आहे? शार्क आहे का? शार्क? खेकडी काय पकडतोय? अरे मला तर बघू दे. इथं दगडी बघ किती जवळ आहे दोम्या. जमीन बघ. अरे इथं काहीच पाणी नाही बघा गेलं तर. बघ हे बघा, इथं दगड आहे. इकडे मला बघू दे. चल आता आपण बघू कुठं मासे आहेत ते. हे कुठं आहेत? मला दिसत नाही. दिसला. आता मासे बघून झाले, आता खेकडे दाखवतो. तुम्ही बघितले नसाल म्हणून दाखवतो. कुठे खेकडे? नाही रे भावा, झूम कर रे. हा, आहेत हे बघा. तुम्हाला झूम करून दिसलं तर बघा, नाही तर इथे येऊन बघा. चांगली गोष्ट इथे येऊन बघा. पैसे जाऊ दे, चांगला सीन भेटतील तुम्हाला. आपण पैसे आल्यावरच का गरीबीच आहे का आपल्याकडं? ह्याच्यातनं जायचं का? आता आपण पोहोचले वरती. इथे एंड असेल माझ्या मते. एंडिंग आहे रे भावा, इथे एंडिंग आहे. तो जो सीन आहे फक्त बघा. किल्ल्याला काचा लावल्यात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किल्ल्यांचे दगड पडलेले परत लावू शकत नाही. दगड नेतात भावा ती. सीन तो देखो. तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू घेऊन दाखवतो. एकच मिनिट थांबा.
रील वगैरे शूट झाला आहे, ते वगैरे सगळे शूट होऊन फोटो बिटो सगळे काढून झालेले आहेत. आता आम्ही हा जो बीचची जी सिनरी आहे म्हणजे तिथं जरा एन्जॉय करत बसलो. आणि इथं ह्या साईडला डॉल्फिन दिसतात म्हणजे इकडच्या साईडला, पण आमच्या फोनची तेवढी अवकात नाही की त्याला कॅप्चर करता येईल. म्हणून आम्ही डोळ्यानेच बघतोय. हा जो बीच आहे तो कोणता ते विचारायला पाहिजे. ये कौन सा बीच है बोला आपने? ये बीच कौन सा? सेंक्रिम कैंडोलिम. सी दिस फॉरेनर ना ब्रो, फक्त फॉरेनर, बाकी तर तुम्हाला काय दिसणारच नाही. फक्त फॉरेनर आणि फक्त फॉरेनरला बघणारा माणूस. आता ह्या टॅक्सीवाल्याला आम्ही विचारला म्हापसा जायला किती घ्याल म्हणून. डायरेक्ट 800 बोला, डायरेक्ट 800. आता इथून डायरेक्ट म्हापसा नाही तर थिविंगला. हा इथून आधी म्हापसाला जायचं ना, म्हापसा नंतर थिविंग आहे ना, तेच विचारलं. आधी म्हापसाला जाणार मग थिविंगला जाणार. कॅब तर बुक नाही झाली म्हणून बस आहे म्हापसाची, तिथून म्हापसाला बसने चाललो आम्ही. तर आत्ताच आम्ही म्हापसाला उतरलो. आता ही थिविंगची बस आहे, त्या बसने आम्ही थिविंग स्टेशनला जाणार आहोत. तर थिविंगला उतरलं तर पुढे कंटिन्यू करू. तर मित्रांनो आत्ता आम्ही थिविंगच्या स्टेशनला बसलोय, पण जिंच्याला शॉपरमधून आम्ही जाणार होतो. तिला जनरल डब्बेच नाहीत. आता इथं हे दोघे जण जरा सेटलमेंट करतायत बघा. टीसीची सेटलमेंट चालू आहे की जरा आम्हाला घ्या म्हणून. तर आता अशी काय पावती दिली आम्हाला आणि सांगितलं की तुम्ही D5 मध्ये जाऊन बसा म्हणून. पकडलं भाऊ पेमेंट करणार आहे, बाकी काही विषय नाही. बघू ट्रेन पण आल्यातच जमा. तर आता आम्ही AC वगैरे सगळे तुम्ही पुढे जात चाललो आहे, कारण आम्हाला TC बोललं की तुम्ही एकदम लास्टला डबला जाऊन बसा म्हणून. तर आता पुढे सीट शोधत चाललो आहे. आता ACतून फिरून आलो, आता पंख्याची हवा खातोय. तिथं मागं AC होती, फुल AC, पण तिथं आपल्याला एंट्री नव्हती. आता अवकातीत आलो. कॉपी करून पेपर पास झालं. पैसे भरले, लाखां खर्च आहे फक्त जायलाच. 200ची तिकीट आम्ही 400-450ला घेतो. आता आम्ही इथं कंटाळत आला चालून कुठेही जागा भेटेल तिथं आडधोड बसलोय, कारण आपण डबा विकत घेतलाय काय. पैसे 450 भरले ना एकाची, 450 पावती आहे. 2000 रुपये डब्बा विकत. अख्खा डबा खाली आहे, तसाही डबा खालीच आहे. दोन इकडं झोपून जाणार. मित्रांनो आताच आम्ही चिपळूणच्या स्टेशनला उतरलो आणि आता इथनं घरी जायचं प्लॅनिंग चालू आहे. चिपळूण स्टेशनला जस्ट पोहोचलो होतो. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ब्लॉगला सपोर्ट करत राहा. चला भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.